नमस्कार मित्रांनो, NK ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेच्या अभ्यासाचं नियोजन करूयात। हेडिंग आहे आपल्या आजच्या व्हिडिओचं, अभ्यासाचं नियोजन कशा पद्धतीने करायचं। कारण आता जेवढा वेळ आपल्याकडे आहे त्या वेळेत आपल्याला संपूर्ण अभ्यासक्रम कंप्लीट करून परीक्षा द्यायची आहे। त्या संदर्भात आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक महिन्यानुसार कशा पद्धतीने अभ्यासाचं नियोजन करता येईल यावरती थोडीशी चर्चा केलेली आहे। आज आपण त्याच्यात थोडं अजून डिटेलमध्ये जाऊयात। महिन्यानुसार अभ्यास कशा पद्धतीने करता येऊ शकतो त्याचं नियोजन आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला करायचं आहे। मी सांगितले की तुम्हाला आता नोव्हेंबर महिना तुमच्या हातात आहे, डिसेंबर महिना एक तुमच्याकडे आहे आणि जानेवारी 2024 हा एक महिना तुमच्याकडे पूर्ण अभ्यास करण्यासाठी शिल्लक आहे। फेब्रुवारीमध्ये बोर्ड परीक्षांना सुरुवात होईल। स्टार्टिंगपासूनच 2 तारखेपासून ओरल एक्झाम सुरू करा असं बोर्डाने परमिशन दिलेलं आहे। टाइम टेबल त्याच्याप्रमाणे तुमच्या शाळा तयार करून सुरुवात करतील। मग फेब्रुवारीत वेळ मिळणार नाही, 21 पासून तर लेखी परीक्षा आहे। तर आता आपल्याकडे फक्त 3च महिने आहेत, हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं। पण या 3 महिन्यांमध्ये आपल्याला अभ्यासाचं नियोजन करायचं आहे। तर या 3 महिन्यांमध्ये प्रत्येक महिन्यात आपण किती प्रकरण अभ्यासायची हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितले, तो व्हिडिओ पहा, म्हणजे आता आपल्याला जास्त एक्सप्लेन त्याच्यावर करण्याची वेळ येणार नाही। तर तिथं आपण जेवढी प्रकरणं अभ्यासाची ठरवली त्या प्रत्येक प्रकरणाचा अभ्यास कसा करायचा याविषयीचं आता थोडंसं आपण डिटेलमध्ये जाऊयात। प्रकरणानुसार अभ्यास, समजा प्रकरण पहिलं तुम्ही अभ्यासाला घेतलं तर ते कसं अभ्यासलं पाहिजे, त्याचा कसा अभ्यास केला पाहिजे हे पण आपल्याला समजणं गरजेचं आहे। तुम्ही फक्त अभ्यास करा म्हटलं तर काय करणार, तुम्ही पुस्तक घेऊन वाचणार की प्रश्न आणि उत्तर लिहून काढणार? अभ्यास करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे कळणार नाही ना तुम्हाला, म्हणून त्याच्यावरती पण आपल्याला काम करावं लागेल। तर प्रत्येक प्रकरण जेव्हा तुम्ही अभ्यासाला घ्याल तेव्हा त्या प्रत्येक प्रकरणाचा अभ्यास तुम्हाला कसा करायचा आहे। आपण म्हटलं की 1 महिन्यामध्ये आपण 3 प्रकरणं अभ्यासू, मग ह्या महिन्यात 3 प्रकरणं तुम्ही कशी अभ्यासायची, चला त्याचंही नियोजन आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये करायचं आहे। मग मी इथं अर्थशास्त्राच्या संदर्भात एक प्रकरण घेतलं, तर हे प्रकरण कसं अभ्यासेल मी, अशी मला आणखी 2 प्रकरणं ह्याच महिन्यात अभ्यासायचे, तर पुढच्या प्रकरणांचंही असं नियोजन तुम्हाला करावं लागेल। मी इथं अर्थशास्त्र विषय घेतलाय, त्याच्या बाबतीत काम करत चाललोय। तुम्ही इतर तुमचे जे उरलेले 5 विषय आहेत ना त्याच्या संदर्भात असं काम एकाच वेळी सुरू करायचं आहे। म्हणजे मी इथे पहिल्या प्रकरणाचं केलं की तुमच्या उरलेल्या विषयांचेही 5 विषयांचं पहिल्या प्रकरणाचं तुम्ही असं नियोजन करून घ्यायचं। मला जसं वेळ मिळेल त्या पद्धतीने मी त्या विषयांचं टाकेल, पण तोपर्यंत वेट करत बसू नका, वाट पाहत बसू नका, सुरुवात करा तुमच्या पद्धतीने। तर पहा, पहिलं प्रकरण सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय। तर याचं नियोजन जेव्हा मला करायचं आहे ह्या पहिल्या प्रकरणाचं, तर मी कसा अभ्यास करेल बरं याचा? तर मित्रांनो, पहिलं काम मी करणार आहे की हे प्रकरण पूर्णपणे ह्या प्रकरणाचं एकदा वाचन करून घेईल। पूर्ण प्रकरण एकदा वाचणं गरजेचं आहे। एकदा वाचून थांबायचे का नाही, कारण एक प्रकरण वाचायला घेतलं तर 2, 2.5, 3 तासामध्ये तर तुम्ही प्रकरण वाचून घ्याल। मग महिना आहे ना आपल्याकडं, मग 1-2 दिवस पहिले सुरुवातीचे 2-3 दिवस वाचन करण्यासाठी द्या। जेवढं वाचन होईल त्या प्रकरणाचं तेवढं वाचून घ्या, 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस वाचन करून झालं। वाचनाला फार महत्त्व आहे, वाचल्याशिवाय तुम्हाला त्याच्यातला कन्सेप्ट पहिल्यांदा वाचल्यावरती थोडी कळेल, दुसऱ्यांदा वाचल्यावर अजून थोडी कळेल, तिसऱ्यांदा वाचल्यावर अजून जास्त कळेल। वेगवेगळे विचार आपल्या मनामध्ये त्या संकल्पना वाचताना येत असतात आणि तिथून ती संकल्पना अधिक चांगली समजत जाते। मग म्हणून वाचन फार महत्त्वाचं आहे। पहिली ती प्रकरणं वाचून घ्या 1, 2, 3 वेळा। नंतर दुसरं काम तुम्हाला करायचं आहे, त्या प्रकरणाच्या वाचन करून झाल्यावरती जे जे तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे वाटले ते सगळे महत्त्वाचे मुद्दे एका वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या, लिहून घ्या 3 मुद्दे। त्या मुद्द्यांचा आपल्याला
विचार करायचा आहे, कारण त्याच्यावरतीच प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मग तुम्हाला वाटलेले महत्त्वाचे मुद्दे एकदा लिहून घ्या. पण मित्रांनो, इथं प्रश्न आहे, तुम्हाला जे महत्त्वाचं वाटतं ते बोर्डाला वाटतं का? तुम्हाला वाटतं हा प्रश्न येईल, तो प्रश्न येतो का? तुम्हाला जे वाटेल ते महत्त्वाचं असेल का? मग याच्यासाठी महत्त्वाचं कोणतं हे तुम्हाला शोधायचं आहे. आणि ते कसं शोधाल याच्यासाठी एक सोपी ट्रिक्स असते. ती म्हणजे बोर्डाच्या आत्तापर्यंत झालेल्या जुन्या प्रश्नपत्रिका त्या विषयाच्या घ्यायच्या. जुन्या प्रश्नपत्रिका घ्या आणि त्या जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये पहा की ह्या प्रकरणामधल्या कोणत्या संकल्पनांवरती बोर्ड प्रश्न जास्त विचारते. म्हणजे तुमचं एक महत्त्वाचं काम होतं ना इथं, की कोणती संकल्पना महत्त्वाची तिचा अभ्यास तुम्हाला जास्त करावा लागेल. तुम्हाला महत्त्वाचे वाटणार नाही, बोर्डाला कोणत्या महत्त्वाच्या वाटतात त्या अभ्यासावरून घ्या, त्यांची माहिती काढा, मग त्याचा अभ्यास तुम्हाला जास्त करायचा. त्यानंतर बोर्ड प्रश्नपत्रिकेत जे प्रश्न विचारले होते ते कोणते प्रश्न होते. म्हणजे अर्थशास्त्राचाच जर विचार केला आणि मी सांगायचं झालं तुम्हाला उदाहरण, तर पहिल्या प्रकरणावरती सहसंबंध पूर्ण करा हा प्रश्न दरवर्षी विचारला. पुन्हा संकल्पना ओळखून स्पष्ट करा हा प्रश्न दरवर्षी विचारलाय. मग याच्यातून मला काय समजून घ्यायचं, सहसंबंध आणि फरक दरवर्षी विचारतात, किंवा सहसंबंध आणि संकल्पना ओळखा हा प्रश्न दरवर्षी विचारतात. मग तुम्हाला कळला कोणता प्रश्न विचारला जातो ह्या प्रकरणावरती, कोणत्या संकल्पनेवरती विचारला जातो हे पण कळलं, तर त्यांचा अभ्यास जास्त करता येईल. आणि ज्या प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत, म्हणजे सहसंबंधांचा विचारला जातोय, तर मग तुम्ही सहसंबंध ह्या प्रकरणातले सगळे करून ठेवा. हे विचारतायत, मग त्या सगळ्या सहसंबंधांमधलाच कोणतं तरी येईल ना परीक्षेला, त्याच्या बाहेरच्या थोडंच विचारले जाणार आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागतं, बोर्ड काय विचारते याच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं. त्यांना कोणती संकल्पना महत्त्वाची हे पण आपल्याला विचारात घ्यावं लागतं. त्यांचेच अभ्यास आपल्याला करायचे आहेत. मग तुमचं एक्स्ट्राचा अभ्यास करण्याची वेळ वाचते आणि तुम्ही पर्टिक्युलर चांगल्या अभ्यासाकडे येता. आणि मग शेवटचा एक पार्ट थोडासा विचारात घ्यायचा, तो म्हणजे तुम्ही शोधून काढलं बोर्डाने आत्तापर्यंत काय विचारलं, कोणत्या घटकांवरचे विचारलं, कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले. सहसंबंध विचारला का, थोडक्यात उत्तर विचारली का, सहसंबंध पूर्ण करा विचारले का, संकल्पना ओळखाचा प्रश्न विचारला जातोय का, फरक विचारले जात आहेत का, काय विचारलं जाते. मग कळतं तुम्हाला, हां अमुक अमुक प्रश्नच विचारला जातो. मग तो प्रश्न, त्याचे सगळे प्रश्न तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता, सगळ्यांचा अभ्यास करून ठेवताय. हे झालं आपलं वेळेमध्ये कंप्लीट. अजून थोडा वेळ ह्या महिन्यातला बाकी असेल तर एक्स्ट्रा आणखी काय काम करू शकताय. मग इतर बाकी कोणते प्रश्न आहेत ते आत्तापर्यंत विचारले नाहीत त्या प्रश्नांकडे जा वेळ उरल्यानंतर. कारण अचानक एखाद्या वर्षी जर त्या न विचारलेल्या भागावरती प्रश्न विचारला तर, आणि तुम्ही तो केलेलाच नसेल, असं पण नको व्हायला. मग कमी महत्त्वाचे म्हणूयात आपण ते प्रश्न, ते मागं ठेवलेत तुम्ही, ते नंतर अभ्यासा. इथं तुमचं असं अख्खं प्रकरण कंप्लीट होईल आणि नियोजनबद्ध होईल, ते कमी वेळेत होईल. तर ही एक स्टेप आहे अभ्यासाची, ही स्टेप लिहून घ्या आणि याच्याप्रमाणे प्रत्येक प्रकरण अभ्यासा. महिन्यात फक्त 3 प्रकरणं एका विषयाची तुम्हाला कंप्लीट करायची. तर सहज मला वाटतं ही प्रकरणं तुम्ही 1 महिन्यामध्ये कंप्लीट करू शकाल. असा 6 विषयांचा अभ्यास तुम्हाला सुरू करायचा आहे आणि 6ही विषयांची 3-3 प्रकरणं तुमची ह्या महिन्यात कंप्लीट असतील असं गृहीत धरूयात. तर ठीक आहे मित्रांनो, ही जी कन्सेप्ट होती आपली महत्त्वाची, ही तुम्हाला सगळ्यांना समजली असेल असं गृहीत धरतो आणि तुम्ही ह्या पद्धतीने काम कराल, अभ्यासाला सुरुवात कराल अशी आशा व्यक्त करतो. याच्याही व्यतिरिक्त अजून तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. तुमच्यासाठी आपण 2024च्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्लेलिस्ट इथून पुढे आता तुम्हाला चॅनलवरती पाहायला मिळतील. जेवढ्या 2024च्या प्लेलिस्ट तुम्हाला दिसतील त्यामधले सगळे व्हिडिओ पाहून घ्या.
प्रत्येकात काही ना काही तुम्हाला बोर्ड परीक्षेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या गोष्ट पाहायला मिळतील, शिकायला मिळतील आणि त्याचा वापर केला की त्याचा फायदा तुम्हाला बोर्ड परीक्षेत होईल. ठीक आहे मित्रांनो, चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.